ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 9व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. गीतेचे प्रमुख उद्दिष्ट नेमकं काय आहे हे स्वामी रामसुखदास सांगतात आपल्याला. आपण वाचूया. गीतेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. पहा, अर्थात द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत्वाद्वैत, विशुद्धाद्वैत, अचिंत्य, भेदाभेद इत्यादी कोणत्याही प्रकारचा वाद एखाद्या संप्रदायाच्या एखाद्या सिद्धांताचे वर्णन नाही. आता आज पण वादाबद्दल आपण बोलायचं, इजम म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला. लोकशाहीवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद, मार्क्सवाद, माओवाद, नक्षलवाद, दहशतवाद हे वादांचे प्रकार आहेत. पहा, अशा कुठल्याही प्रकारच्या इजममध्ये गीता स्वारस्य दाखवत नाही. ती त्या सर्वच्या सर्व वादांच्या पलीकडे आहे. गीतेचे प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की मनुष्य कोणताही वाद, मत, सिद्धांत मानणारा का असेना त्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये कल्याण व्हावे, यथार्थ कल्याण व्हावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो परमात्मा प्राप्तीपासून वंचित राहू नये. अगदी तो नास्तिक असला तरीसुद्धा तो परमात्मा प्राप्तीपासून वंचित राहू नये. या पद्धतीने गीता, सांख्ययोग हा पूर्ण नास्तिकांच्यासाठी असलेला योग आहे. लक्षात घ्या. ईश्वरी संकल्पना ज्या आहेत त्याच्याही पलीकडे जाणारा पहिला योग तोच आहे, सांख्ययोग. गीतेमध्ये शिकवला गेलेला. आपण पहा किती कुठल्या विलक्षण ज्ञानाच्या एका प्रवाहामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आता पहा की तो कुठलेही सिद्धांत मांडणारा का असेना त्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये कल्याण व्हावे, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो परमात्मा प्राप्तीपासून वंचित राहू नये. कारण प्राणीमात्राचा जन्म मनुष्य योनीमध्ये केवळ आपल्या कल्याणाकरताच झालेला आहे. जगामध्ये मनुष्याचे कल्याण होणार नाही अशी एकही परिस्थिती नाही. सर्व परिस्थितीत त्याचं कल्याण होऊ शकतं. लक्षात घ्या. कारण परमात्म तत्व प्रत्येक परिस्थितीमध्ये समान रूपाने विद्यमान आहे. म्हणून साधकासमोर कोणतीही आणि कशीही परिस्थिती येवो तिचा केवळ सदुपयोगच करावयाचा आहे. सदुपयोग करण्याचा अर्थ आहे की दुःखदायक परिस्थिती प्राप्त झाली तर सुखाच्या इच्छेचा त्याग करणे, आणि सुखदायक परिस्थिती प्राप्त झाली तर सुखोपभोगाचा आणि परिस्थिती अशीच कायम टिकून राहू या इच्छेचा त्याग करणे आणि तिला दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये लावणे. लक्षात घ्या. अशा प्रकारे सदुपयोग केल्यास मनुष्य दुःखकारक, सुखकारक या दोन्हीही परिस्थितीतून वर उठतो आणि अर्थात त्याचे कल्याण होते. सुख आणि दुःख हा आपला निर्णय असतो. लक्षात घ्या. सुख आणि दुःख हा आपला निर्णय असतो. एखाद्या प्रसंगी सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं याचा निर्णय आपण करत असतो. परंतु आनंदी राहणं ही अवस्था आहे. लक्षात घ्या. ती निर्णयाशिवाय सहज प्राप्त झालेली अवस्था आहे. लहान मुलाची जशी अवस्था असते तशी. तुम्ही पहा ना, लहान मूल किती निरागस, म्हणजे मगाशी जे रागाबद्दल आपण बोललो तो राग नसलेली अवस्था आहे. निरागस, राग नसणं, त्यांनी तो युक्त नसणं ही निरागस अवस्था आहे. म्हणजे आकर्षण नाही त्या मुलाला. आपण हे समजून घेतो का? तर या गोष्टी खूपच सोप्या होतात. हे समजून घ्यायला पाहिजे. सुखाच्या उपभोगाची त्याच्या इच्छेचा त्याग आहे. दुःखाच्या अवस्थेत असताना सुख लाभावं ह्या इच्छेचा त्याग आहे. याचा अर्थ आपण सुख लाभावं म्हणून प्रयत्न करू नयेत असं नाही, किंवा सुख जर असेल तर ते कायम टिकावं यासाठी प्रयत्न करू नयेत असं नाही. परंतु तसं प्रयत्न करत असताना पुढे येणार आहे, ते आपण शिकणार आहोत. ते प्रयत्न करत असतानासुद्धा त्याच्या फळाची इच्छा, अभिलाषा किंवा त्या फळाचा हेतू न होणं हे अत्यंत गरजेचं आहे. इथं ते सांगतात संक्षेपाने की अशा सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे ती इच्छा सातत्याने मनामध्ये, आणि त्या इच्छेवर तुम्ही आरूढ व्हाल. ज्यावेळेला कोणत्याही प्रकारचा प्रयत्न तुम्ही करत असता, एखादा डोंगर चढत असता, तुमच्याकडे सामान कमी असेल तर तुम्ही जास्त जलद गतीने तिथे जाल, किंवा नसेलच तर जास्त जलद गतीने जाल आणि त्या डोंगरावरती, त्या शिखरावरती आरूढ व्हाल. परंतु जर इच्छा आणि आकांक्षांचं, संकल्प आणि कामनांचं ओझं तुमच्यासोबत असेल, हे सुख दुःख जे आहे सुखामध्ये परिवर्तित व्हावं, सुख आहे ते कधीच माझ्याकडून जाऊ नये अशा इच्छा, आकांक्षा, संकल्प आणि कामनांच्या ओझ्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही तुमचं कर्म त्या गतीने करू शकणार नाही, निश्चितपणाने नाही. म्हणून हा कर्माचा सिद्धांत समजून घ्यायला आपण इथूनच सुरुवात करूया.
सृष्टीच्या आरंभी मी एकच अनेक रूपांनी प्रगट व्हावे, एको अहम बहुश्याम, ही भगवंताची त्याच्या अमनमध्ये निर्माण झालेली इच्छा आहे. असा भगवंताच्या मनात नाही संकल्प झाला, अमनमध्ये संकल्प झाला. अमन म्हणजे मन म्हणजे बाह्य प्रभावाने जे संकल्प निर्माण करतं ते, आणि अमन भगवंताला मन नाही, अमन आहे जे बाह्य प्रभावाशिवाय हा संकल्पाला निर्माण करतं झालं की एको अहम, मी एकच आहे, बहुश्याम, मी बहु होईन, अनेक होईन, मी एकच अनेक रूपाने प्रगट व्हावे असा भगवंताच्या मनात संकल्प झाला. या संकल्पाचे एकच परमात्मा प्रेमवृद्धीच्या लीलेसाठी, प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी स्वतः श्रीकृष्णाने लक्ष्मीजी म्हणजे श्री राधा या 2 रूपामध्ये प्रगट झाला. त्या दोघांनी परस्पर क्रीडा किंवा लीला करण्यासाठी एका खेळाची रचना केली. त्या खेळासाठी भगवंताच्या संकल्पनेने किंवा संकल्पाने अनंत जीव जे अनादिकालापासून विद्यमान होते आणि खेळाच्या पदार्थांची म्हणजे शरीर इत्यादी सृष्टी निर्माण झाली. दोन्हीही बाजूकडील खेळाडू जेव्हा स्वतंत्र असतील तेव्हाच खेळ होतो, म्हणून भगवंतांनी जीवांना स्वातंत्र्य प्रदान केले. त्या खेळामध्ये श्री लक्ष्मीजींचे, श्री राधेचे फक्त भगवंताकडेच आकर्षण होते. त्यांना खेळामध्ये भगवंताविषयी भूल किंवा विसर पडला नाही. आपलं नेमकं उलटं होतं. म्हणून श्री लक्ष्मीजी व भगवंत यांच्यामध्ये प्रेमवृद्धीची लीला झाली. परंतु जे दुसरे जीव होते त्यांनी भगवंताला विसरून संयोगजन्य सुखासाठी खेळातील पदार्थासोबत उत्पत्ती आणि विनाश पावणारे प्रकृतीजन्य पदार्थ यांच्याशी आपला संबंध मांडला आणि त्यामुळेच ते जन्म मरणाच्या फेऱ्यात पडले. पहा, आता या ठिकाणी श्रीकृष्णानी लक्ष्मीजी किंवा राधाजी यांनी हे निर्माण केलं, तर तिथे शिवशक्तीचा विषय किंवा जे शून्याच्याही आधी असलेलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा विचार झालेला आणि त्याच्यामध्ये शक्ती प्रगट झाल्यानंतर मग ह्या विश्वाच्या शून्याच्या आरंभाला आणि तिथून पुढे मग विश्वनिर्मितीला आरंभ झालेला आहे. ह्याच्यामागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक संप्रदाय हा आपल्या आपल्या पद्धतीने याचं विश्लेषण करेल. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्वीकारा, परंतु त्यातलं तथ्य आणि सत्य स्वीकारून घ्या, ते समजून घ्या आणि मग ते त्यानंतर स्वीकारा. पहा, या ठिकाणी भगवंताच्या म्हणजे परमात्म्याच्या जे समग्र आहे त्या परमात्मा तत्वाच्या सतत ध्यानामध्ये आपण असण्याचा विषय बोलून दाखवलेला आहे. पुढे एक गोष्ट सांगतात. पहा, लीला, प्रेमाच्या वृद्धीची लीला आपण पाहिलं तर क्रियाच आहे, कर्मच आहे, परंतु जेव्हा ते कोणत्याही हेतूने केलेलं नसतं, निर्हेतुक असतं. आता इथे म्हणतात की प्रेमाच्या वृद्धीची हे लीला करण्यासाठी हे विश्व निर्माण केलं, लक्षात घ्या. परंतु हे विश्व निर्हेतुक निर्माण केलेलं असल्यामुळं त्या भगवंताच्या क्रियेला लीला असं म्हटलेलं आहे. बाललीला असं पण म्हणतो. भगवंताच्या कृष्णाच्या लीला, गजानन महाराजांच्या लीला, लीला चरित्र आपण वाचतो, त्यांच्या क्रियांना लीला म्हणण्याचं कारण आहे ते निर्हेतुक आहे. त्याच्यामागे त्यांचा कोणताच उद्देश नाही आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून क्रिया, कर्म आणि लीलामध्ये अंतर आहे. भगवंताच्या लीला म्हटलेलं आहे कारण त्याच्यामागे हेतू नसतोच कोणता. कोणत्या हेतूशिवाय हे विश्व निर्माण केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिथे प्रेम याचा अर्थ आपण पुढे शिकणार आहोत, पण तुम्ही समजून घ्या की ते जे मधलं एक आकर्षण, जे अलौकिक आकर्षण आहे, ज्या एका धाग्याने आपण सगळेच बांधले गेलेलो आहोत, तो धागा प्रेमाचा, तो धागा भक्तीचा आहे, तो आपल्याला विभक्त न करणारा धागा आहे. त्या एका तत्वाशी आपण सगळे जोडले गेलेलो आहोत. जसं प्रत्येक मण्यामध्ये छिद्र असतं आणि ती माळ जी आहे ती दोरी जी आहे ती गेलेली असते त्या मण्याच्या त्या छिद्रातून आणि एक माळ तयार होते. लक्षात घ्या, त्या धाग्याच्या संबंधाने प्रत्येक मण्याचा दुसऱ्या मण्याशी संबंध असतो आणि एक माळ निर्माण होते. तसंच हे विश्व निर्माण झालेलं आहे. तो धागा आपल्या सगळ्यांच्या मध्ये असलेला तो धागा म्हणजे साक्षात परमेश्वर आहे. पहा, अशा पद्धतीने हा विषय आपण समजून घेतला पाहिजे. खेळातील पदार्थ फक्त खेळासाठीच असतात, कोणाचे व्यक्तिगत नसतात. इथे विश्वामध्ये जे निर्माण केले ते सगळ्यांनी खेळण्यासाठी आहे. तुझं किंवा माझं काही नाही त्याच्यामध्ये. परंतु जे ते जीव खेळ खेळण्याची तर विसरून गेले आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून खेळातील पदार्थांना म्हणजे त्या खेळण्यांना अर्थात शरीराधिकांना व्यक्तिगत मानू लागले. म्हणून ते त्या पदार्थांच्या ठिकाणी आसक्तच झाले आणि
भगवंताला सर्वथैव विसरून गेले, विनमुख झाले. आता जर ते जीव शरीरादी उत्पत्ती विनाशशील पदार्थांना विनमुख होऊन भगवंताला सम्मुख होतील तर ते जन्ममरणरूपी महान दुःखापासून कायमची सुटका करून घेतील. म्हणून जीवांनी संसाराला विनमुख होऊन भगवंताशी सम्मुख व्हावे आणि भगवंतासोबत असलेला आपला नित्यसंबंध ओळखून घ्यावा. सोबत असलेला आपला नित्यसंबंध ओळखून घ्यावा. यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा अवतार झाला आहे. आता अवतार म्हणजे एखादी गोष्ट प्रगट होणं, एखादी गोष्ट अवतीर्ण होणं, नसणं आणि ती निर्माण होणं, हा एक विषय त्याच्यामध्ये आहे. आणि अवतार म्हणजे आकाशातून खाली उतरणं, हे पण त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे. जन्म एखाद्या म्हणजे विष्णूचे आपण अवतार म्हणतो, शिवाचे अवतार म्हणतो, तर या सगळ्या अवतारांचा जो काही उल्लेख आपण वारंवार ऐकतो तर ते एका विशिष्ट अस्तित्वात असलेल्या एका तत्वाचे एका विशिष्ट उद्देशाने झालेले अवतार आहेत. तसंच भगवद्गीता ही नेहमीच अस्तित्वात होती आणि ती आपल्याला हे सगळं जे काय आध्यात्मिक ज्ञान आहे, आधी दैविक आधी भौतिकसुद्धा जे ज्ञान आहे, समजून घ्या मी काय म्हणतो ते. आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक, हे जसं गाडी, बंगला, पैसा, अडका, सगळं या सर्वांच्यासाठी भगवद्गीता वाचली पाहिजे. सगळ्याचा सदुपयोग कसा करायचा त्याच्यासाठी भगवद्गीता शिकली पाहिजे. आणि त्यासाठी ह्या विशिष्ट हेतूने झालेला भगवद्गीतेचा अवतार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओम परमात्मने नमः.